ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्ष राज्य केलं। त्यात त्यांनी भारतीयांवर अनेक अत्याचार केले। पण तुम्हाला माहितीये का, ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन करण्यापूर्वी सिराजुद्दौला या नवाबाने चुकून इंग्रजांना तडपवून मारलं होतं। त्याने 146 इंग्रजांना एका लहान तुरुंगात कोंबलं आणि त्यात काही लोकांचा गुदमरून मृत्यू झाला। या घटनेनंतरच इंग्रजांनी भारतावर सत्ता स्थापन केली। पण नेमकी काय होती ही घटना ज्यामध्ये इंग्रज तडफडत मेले, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। काळ होता 17व्या शतकाच्या शेवटाचा। मुघलांची सत्ता अस्ताला जाण्याच्या मार्गावर होती। सिराजुद्दौला तेव्हा बंगालचा नवाब होता। इंग्रज भारतात आले होते आणि त्यांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे मोजके किल्लेही होते। त्यापैकीच एक होता कोलकात्यातील फोर्ट विलियम। तेव्हा फ्रेंच आणि ब्रिटिशांमध्ये बंगालच्या व्यापारी बंदरांवर ताबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू होती, म्हणून इंग्रजांनी फोर्ट विलियमची सुरक्षा वाढवली होती। सिराजुद्दौला बंगालचा नवाब असल्याने त्याने इंग्रजांना फोर्ट विलियमच्या वाढवलेल्या सुरक्षेचं कारण विचारलं, पण इंग्रजांनी त्याला पटेल असं कारण दिलं नाही। यावर सिराजुद्दौला चिडला आणि 16 जून 1756 ला 50,000 सैनिकांची फौज, 50 तोफा आणि 500 हत्ती घेऊन तो कोलकात्याच्या फोर्ट विलियम समोर ठाण मांडून बसला। फोर्ट विलियमचा गव्हर्नर जॉन ड्रेक हे पाहून घाबरला आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो आपल्या कुटुंबाला आणि काही खास माणसांना घेऊन हुगली नदीतून जहाजाने पळून गेला। आता सिराजुद्दौला तोंड देण्याची जबाबदारी जॉन हॉलवेलवर आली होती। हॉलवेल हा ईस्ट इंडिया कंपनीसाठी कर गोळा करण्याचं काम करायचा आणि त्याला लढाईचा फारसा अनुभव नव्हता। त्याच्याकडे फक्त 170च्या आसपास सैनिक होते। सिराजुद्दौलाच्या एवढ्या मोठ्या फौजपाटासमोर टिकणं शक्य नव्हतं हे हॉलवेलला माहित होतं, म्हणून त्याने सिराजुद्दौला समोर शरणागती पत्करली। त्यानंतर जॉन हॉलवेलला सिराजुद्दौला समोर हजर करण्यात आलं। नवाबाशी चर्चा झाल्यानंतर आता सगळं सुरळीत होतं, पण अशातच एका ब्रिटिश सैनिकाने काहीतरी वाद झाल्यामुळे नवाबाच्या एका सैनिकावर गोळी झाडली। सिराजुद्दौलापर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्याने जॉन हॉलवेल सकट सगळ्या इंग्रजांना काळ कोठडीत टाकायला सांगितलं। ती काळ कोठडी इतकी छोटी होती की तिथे फक्त 1 किंवा 2 कैदींनाच ठेवलं जायचं, पण याच काळ कोठडीत नवाबाच्या सैनिकांनी 146 इंग्रजांना कोंबलं। यात 2 स्त्रियाही होत्या आणि कैदी इतके घट्ट कोंबले गेले होते की त्या काळ कोठडीचा दरवाजा बंद सुद्धा होत नव्हता। तरीही कसा बसा तो बंद करण्यात आला। जून महिन्याचा प्रचंड उकाडा होता। त्या कोठडीला फक्त 2 खिडक्या होत्या, त्या सुद्धा एकाच बाजूला। त्यातही लोखंडी साळ्या बसवलेल्या होत्या। हवा खेळती राहण्याचा कोणताही मार्ग नव्हता। काही तासांनंतर रात्री 9 वाजता लोक बेशुद्ध होऊ लागली। पहारा देणाऱ्या सैनिकांनी हे पाहिलं, पण कोणाचीच काळ कोठडीचा दरवाजा उघडण्याची हिंमत झाली नाही, कारण सिराजुद्दौलाचा आदेश होता। त्याला रात्री उठवून परवानगी घेण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती। हॉलवेलने पहारा देणाऱ्या सैनिकांकडून मदत मागितली, पण मदत करायला कोणीच तयार नव्हतं। हॉलवेलने लाच देण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काही लोकांना दुसऱ्या खोलीत शिफ्ट केलं तर मी तुम्हाला 1000 रुपये देईन, पण तरीही कोणी पुढे आलं नाही। त्याने रक्कम दुप्पट केली तरी सुद्धा सर्वांनी नकारच दिला। पुढच्या काही तासात लोकांचा गुदमरून जीव जाऊ लागला। कोठडीतून किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले। कोठडीतील लोक पाण्यासाठी अक्षरशः भीक मागत होते। अशात एका सैनिकाने एका भांड्यात पाणी घेऊन खिडकी वाटे ते पाणी कोठडीत देण्याचा प्रयत्न केला। हॉलवेलने आपल्या टोपीत पाणी भरून घेतलं, पण आत इतका गोंधळ उडाला की बरंच पाणी सांडलं। या पाण्याने तहान भागण्याऐवजी आणखी वाढवली। खिडकीजवळ उभं राहण्यासाठी चेंगराचेंगरी होत होती। तेव्हा आतल्या लोकांनी गार्डांना शिव्या द्यायला सुरुवात केली, या आशेने की गार्ड त्यांना शिक्षा देण्यासाठी तरी कोठडीतून बाहेर काढतील, पण त्याचा सुद्धा काही फरक पडला नाही। 21 जूनच्या सकाळी सुमारे 6 वाजता सिराजुद्दौलाची झोपमोड झाली। तो त्याच्या आराम कक्षातून बाहेर येताच त्याला दाराबाहेर एक सैनिक दिसला, जो घाबरलेला होता। त्याने घाबरत नवाबाला ब्रिटिश सैनिकांची अवस्था सांगितली। नवाब सिराजुद्दौलाने तत्काळ कोठडीचा दरवाजा उघडण्याचा हुकूम दिला। जेव्हा कोठडीचा दरवाजा उघडला गेला तेव्हा आतमध्ये गुदमरून मेलेल्या मृतदेहांचा खच पडला होता। फक्त 23 लोक जिवंत राहिली होती, तेही अर्धमेल्या अवस्थेत। यात जॉन हॉलवेल सुद्धा होता। हॉलवेलने आपली आपबीती लिहून मद्रास पर्यंत पोहोचवली। तिथून ही बातमी ब्रिटन पर्यंत गेली। त्यावेळी मद्रासमध्ये तैनात असलेल्या रॉबर्ट क्लाइव्हने एका ब्रिटिश अधिकाऱ्याला पत्र लिहून कळवलं की ब्रिटिश सैनिकांवर झालेल्या अत्याचाराचा बदला घ्यावाच लागेल। ब्लॅक होल ऑफ कलकत्ता या नावाने ही घटना संपूर्ण ब्रिटनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली। या घटनेनंतर वर्षभरात प्लासीची लढाई झाली। त्यानंतर बरीच वर्ष ब्रिटनमधील प्रत्येक नागरिकाला प्लासीची लढाई, 1857चा उठाव आणि कलकत्त्याच्या ब्लॅक होल याबद्दल माहिती असायचंच। भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार सिद्ध करण्यासाठी या घटनेचा हत्यारासारखा वापर केला गेला। पण काही इतिहासकार या काळ कोठडीच्या घटनेवर म्हणजेच ब्लॅक होल ऑफ कलकत्ता या घटनेवर प्रश्न उपस्थित करतात, कारण या घटनेचा उल्लेख फक्त जॉन हॉलवेलनेच केलाय।
अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.